कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही तुम्ही असं का केलं? मी नाही, बनी मगाशी बनी हाय आई तुम्हाला हाक मारलीस का? काय आलं बाबा? तुला मिशक बघ किती मोठे आलेत। आई का केलंस असं तू? मी केलं? हो, तुझ्या हातात स्केच पेन मग तूच केलं असणार ना। बनी तू फटके खाशील, थापा मारू नकोस। मी नाही केलं, तूच केलंस। बाबा मी नाही थापा मारते, आई थापा मारते। तिच्या हातात स्केच पेन म्हणजे तिनेच केलं असणार ना, मी तर खाली होतो। बनी सिरियसली वसुंधरा, हा? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला। तुम्ही पण काय याचं ऐका? हा मग कोणाचा ऐकायचा? हा बनी म्हणतो ना तो खाली होता म्हणून, आणि बनी कधीच थापा मारू शकत नाही, हो ना बनी? हो बाबा। हा म्हणजे तुम्हीच। अहो अहो काय हो, हा काय गरज होती असं पोरगटपणा करण्याची? बाबा ते पण परमनंट स्केच पेन ने। हाऊ डेअर यू वसुंधरा, तुमची हिंमतच कशी झाली माझ्या तोंडावरती या अशा मिशा काढण्याची, ते पण परमनंट स्केच पेनने? अच्छा, आता तुम्ही पण मलाच बोलणार ना? हो बोलणारच, कारण तुम्ही वागतातच अशा। अरे माझ्या मीटिंग्स आहेत, कॉन्फरन्स आहेत, मी असं तोंड घेऊन कसं जाऊ? हा हो असंच तोंड घेऊन जा। जर तुम्ही माझ्यावर विश्वास नसाल दाखवणार ना, तर मलाही तुमच्याशी बोलायचं नाहीये। मला पण तुमचं काही ऐकायचं नाहीये, मला ना तुमचं तोंड पण बघायचं नाहीये। मी तर म्हणतो मी 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 मुलांसाठी दुसरी आई घेऊन येईन। अय्या, एवढ्या कडावरून असं करणार आहात तुम्ही? मुलांसाठी दुसरी आई? दुसरी आई, ती पण तुमच्यापेक्षा खूप 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 चांगली। देवा, मी काय करू? कसं राहू? मी कुठे जाऊ? मला जायचे तिथे जा, पण या घरात तुम्हाला अजिबात जागा नाहीये, निघा चला। नको ना बाबा प्लीज। नाही 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 प्लीज मी काढलं त्या विजा, मी काढलंय। आईला नको ना बाहेर काढ, प्लीज ना बाबा, प्लीज ना बाबा। म्हणजे तुम्ही दोघं एकत्र आहात, तुम्ही नेहमी असं करतात। मी घाबरलो होतो ना तुमचं भांडण झालं म्हणून। मग कोणी सांगितलं असं आगाऊपणा करायला? ते पण परमनंट स्केच पेनने? परमनंट स्केच पेन नाहीये बाबा, हे बघ नॉर्मल स्केच पेन आहे बाबा, पण तो एकदम जोकर दिसतोय। हो का? वसुंधरा, बनी खूप मस्तीखोर झाला असं नाही वाटत का? त्याची थोडी शाळा घेतली पाहिजे। माझ्या चेहऱ्यावर त्यांनी मिशी काढली ना, मग आपण बनीच्या चेहऱ्यावर दाढी काढू? कसं नाही? कोण कुठे कुठे कोणी वाचवणार नाहीये तुला। हे झालंय? अरे एवढं मोठे मिशा? बाबा अहो झोपले होते ते, तेव्हा काढलं त्याने। तू थांबा, तुला सोडणार नाही। तुझ्या चेहऱ्यावरती ना मिशी दाढी सगळीच बनवणार तू। बस एक काम करा, तुम्ही ना मोठा परमनंट मार्केट घेऊन या। नको ना नको ना, बाबाच्या चेहऱ्यावर मिशी काढताना काही नाही वाटलं तुला? आणतेच थांब। तुम्हाला माहितीये माझ्या स्कूलमध्ये ना दाढी मिशीवाली मुलं अलाउड नाही। नाही काही प्रॉब्लेम नाहीये, टीचर्स मी बोलीन। ओके काही प्रॉब्लेम, तुम्ही घेऊन या, आपण बनूया मस्त बनवू। डाकू सारख्या दाड्या विषय काढ, आणि माझ्यासारखे केस पण पांढरेंगर। अखिल बाजूला हो। हाय, अरे ओके? वैताग आलाय मला। आधीच घरात 3 लहान मुलं आहेत, त्यात ही मोठी माणसं पण लहानांसारखी वागतात। किती आवाज करतायत सकाळपासनं। म्हणजे काय आता मोठ्यांनी कायम सिरियस राहावं का? आणि लहान मुलं आहेत ती, लहान मुलांची लहान होऊनच कळत असतं।
आपल्याला किती बरं आहे ना. नाही म्हणजे बघ ना, घरात 3 लहान मुलं आहेत. आपल्याला पण प्रॅक्टिस होऊन जाईल इन फ्युचर जेव्हा. एक मिनिट अखिल, आर यू क्रेझी? नाही म्हणजे आधी तू स्वतः मोठा हो आणि मग बेबीचं वगैरे प्लॅनिंग कर. ओके, तू सीईओ झालायस तरी तुला दादाचं बोट सोडवतंय. नाही म्हणजे त्या दिवशी स्वतःची मीटिंग स्वतः करायची होती, तू काय केलं? प्लीज सॉरी माझं चुकलं. मी हा विषय नव्हता काढायला पाहिजे. आय एम व्हेरी सॉरी. ठीक आहे, आपण भेटू रात्री. चल बाय. अखिल जाऊ दे. विशाखा, अर्धा तास झालाय सांगून, तर मला 1 कप चहा मिळण्यासाठी काय घेणार आहेस तू? काही नाही. देवानी 2 हात दिलेत ना, मग घ्यावा स्वतः करून. का? आपल्या घरातली सगळी नोकर मंडळी कुठे गेली? सुट्टी दिलीये त्यांना. तुझ्याशी ना काही बोलण्यातच अर्थ नाही. मी पण 1 कप घेणार आहे हा. हा बच्चा बोल, कसं चाललंय सगळं तिकडे? एकदम वाईट आहे सगळं आणि अजून वाईट होतच चाललंय. त्या आई साध्या माझ्याकडे बघत सुद्धा नाहीयेत आणि अखिल पण काहीतरी विचित्र सारखा वागतोय. हे तर होणारच होतं ना. पण हे बघ, जरा कळ काढ, नंतर सगळं नॉर्मल होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तोपर्यंत ना नवीन काही उद्योग करून ठेवू नकोस प्लीज. शहाण्यासारखी वाघ बच्चा, आणि खास करून जयश्री समोर. आणि मग त्या वसुंधराचं काय? काल त्या गुरुमातांनी कौतुक केल्यापासनं ही अख्ख्या घराची मालकी नसल्यासारखी वागतेय. कधी कधी तर मला असं वाटतं ना, सरळ जाऊन तिला एक. नो, जे काय मनात आहे ना ते मनातच ठेवायचं. आधीच ना डॅमेज कंट्रोल करून करून नाकी नऊ आलेत माझ्या. नंतर बघू काय करायचं ते. म्हणजे मी आयुष्यभर मान खाली घालूनच वागायचं का? हो, त्या वसुंधराला ना मी. तुला जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. आधीच अक्कल कमी आहे, स्वतःचं डोकं वापरू नकोस, कळलं? हा ग मम्मा, व्हॉट डू यू मीन? विशाखा मॅडम, हो विशाखा मॅडम, बाहेर या. एक मिनिट तने, मी तुला नंतर फोन करते. 1 मिनिट. हा ग मम्मा. रुमाल. थँक्यू. काय झालं? काहीच ते पिळदार मिश पिळदार मिशांमध्ये कमाल दिसत होता तुम्ही. नाही म्हणजे जर कोणी बघितलं असतं ना तर नजर लागली असती. खूप हसायला येतोय ना. काय प्लीज ऐका माझा. फ्री बोलते ना मी सॉरी बोलते का. मी आता अजिबात हसणार नाही. मी हसणार पण नाही. खूप छान दिसेल. प्लीज ना. ओके मी नाही करत. मला जाऊ दे. कशो प्लीज कशो प्लीज मला जाऊ दे. तुम्ही काय करताय? तुम्हाला वेळ लागलाय का? अक्का माझं. कोणाची दृष्ट लागू नये म्हणून काळ टीट लावलंय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.